साहेब, असं दिसतं आहे की तुम्ही असाल, उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना युबीटीचे अनेक नेते ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणत कुणाल कामराची जी पाठराखण करतात, तुमचं समर्थन आहे का अशा पद्धतीच्या विडंबनाला? आमच्यावर सुद्धा टीका आहे केलेली आहे ना अनेकदा. आता हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आमच्याविषयी काय बोलतात. त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य त्या काळात होत होती आणि ती चुकीची होती, तरी त्यांनी ते सहन केलेलं आहे. अनेक ठिकाणी असं होतं. तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता, तुम्ही शब्दांच्या रूपानं, लिखाणाच्या रूपानं प्रतिकार करू शकता, तुम्ही कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता. पूर्व आयुष्यामध्ये आमच्याकडनं या चुका झालेल्या आहेत, पण आता आम्हाला असं वाटतं की कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल महाराष्ट्रामध्ये, तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो नियम आहे तो पाळला पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, असं दिसतं आहे सगळ्या या प्रकरणामध्ये की पुढच्या काळात कुणाल कामराच्या शोजवर महाराष्ट्रात बंदी येऊ शकते, ज्या पद्धतीने हा वाद गाजतो आहे. आणि आता त्याचं यूट्यूब चॅनल तपासावं अशी मागणीही शिंदे शिवसेनेकडून करण्यात आली. शिंदे गट कोणती मागणी करू शकेल? शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना. ते रेड्याचं दूध काढू शकतात, ते बैलाचंही दूध काढू शकतात. मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे, आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये. तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एखाद्याचं चॅनल बंद करायचं, तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणतात उलटं टांगून टायरला मारायचं. मग असं जर उद्या उलटं झालं, सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी हीच भूमिका घेतली, तर कसं काय व्हायचं? या देशामध्ये अराजक माझे जर बंद झाली, महाराष्ट्रात बॅन आला, देश खूप मोठा आहे. हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही. हा देश खूप मोठा आहे. त्यांना त्यांचा देश अमित शहांच्या पलीकडे दिसत नाही. अमित शहांच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही. जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल. पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील, लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतो आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न ठाकरे करत आहेत आणि ही दोस्ती तुटायची नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिलेला आहे आणि यांनी आरोप केलेला आहे की ठाकरे उदय सामंत डाऊटफुल आहेत. सर, एक हे पहा, उदय सामंत आहेत ते शिंद्यांचे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत. कधी काळी ते ठाकरेंचे होते, कधी काळी ते शरद पवारांचे होते. अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात. जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या, चांगली गोष्ट आहे. त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून? हा त्यांचा गैरसमज आहे. हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे. राऊतसाहेब, एक शरद पवारांचं विधान आलेलं आहे. काल त्यांची बैठक पार पडली, त्यात ते असं म्हणतात की एका पराभवानं खचून जाणारा मी नाही किंवा आपण नाही आणि पुढच्या लढाईसाठी तयार राहा, असंही त्यांनी आपल्या काल त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीत झाली. त्याच्या आधी माझा आणि त्यांची थोडीफार चर्चा झाली. आणि शरद पवार हा एक लढवय्या नेता आहे, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. हा पराभव कसा घडवून आणला हे अख्ख्या जगाला ज्ञात आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच एका पराभवानं अजिबात खचून जाणार लोक नाही आहेत. तसं नसतं आम्ही समोर उभेच नसतो राहिले. आम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे निवडणूक लढवण्यात आली, कशा प्रकारे घोटाळे झाले, कशा प्रकारे मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले, कशा प्रकारे पैशाचा वापर झाला, हे सगळं आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. तरी आम्ही न खचता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे. त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब जे बोललेले आहेत